पेठ वडगावची आमदार चषक महायुती दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने फोडली। पेठ वडगाव येथील नगरपालिका चौकात आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापूप्रेमी आयोजित आमदार चषक महायुती दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने फोडली। त्यांना आमदार डॉक्टर माने यांच्या हस्ते 2,51,000 रुपये बक्षीस देण्यात आले। हा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात संपन्न झाला। परंपरा, उत्साह आणि तरुणाईचा जल्लोष यांचा संगम घडवणारा हा सोहळा पेठ वडगावच्या इतिहासात एक अविस्मरणीय पर्व ठरला। या दहीहंडी उत्सवाला हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हळवणकर, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवक क्रांती आघाडीचे नेते अजय थोरात, उद्योगपती संदीप कारंडे, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, डॉक्टर मिलिंद हिरवे, राजवर्धन मोहिते, वारणा बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तम पाटील, मार्केट कमिटीचे सभापती सुरेश पाटील, राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीप पाटील, संचालक शिवाजी पाटील, आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉक्टर DS घुगरे, राजेंद्र माने, अमोल हुकेरी, सुरेश पाटील, दिलीप पाटील, भाजपा मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, विश्वास माने, वैभव हिरवे, अक्षय मदने, डॉक्टर अभय यादव, बंडा गोंदकर, जगन्नाथ माने, तैयब कुरेशी, इंजिनियर दिनेश सनगर, स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, डॉक्टर अभय यादव, नाना जाधव, राजेंद्र जाधव, प्रज्योत शहा, संतोष ताईंगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली। त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे वातावरणात उत्साहाची नवचेतना निर्माण झाली। यावेळी सरसेनापती धनाजीराव जाधव मर्दानी खेळ आखाड्याच्या वतीने तलवारबाजी, लाठीकाठी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले। कार्यक्रमास मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजा देवकर, तेजल शिंदे तसेच लोकप्रिय रील स्टार प्रतीक्षा सूर्यवंशी, कार्टून अन्या, सिद्धू व रविदाजी यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर माने म्हणाले, दहीहंडी फोडणे म्हणजे केवळ माखणहंडी फोडणे नव्हे, तर तरुणाईच्या जोशाला दिशा देणे, ऐक्याची ताकद दाखवणे आणि परंपरेशी निष्ठा राखणे हा त्यामागचा खरा संदेश असल्याचे आमदार डॉक्टर माने यांनी यावेळी सांगितले। यावेळी नृसिंह गोविंदा पथक, जय महाराष्ट्र गोविंदा पथक, गोडीविहीर गोविंदा पथक आदी पथकांनी 6-7 थरांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी परिश्रम घेतले।